दिसायला खूप साधं दिसणारं हे आहे तरी काय या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग आज बनवूया खूप पौष्टिक अशी आणि वेगळी अशी बांबू शूटची म्हणजेच बांबूच्या कोंबाची भाजी. तर इथे छत्तीसगडमध्ये खूप खाल्ली जाते. आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ना कोकण भागामध्ये या भाजीला खूप महत्त्व आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी खूप खाल्ली जाते. तर चला तर आगळी वेगळी अशी रेसिपी आज आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी सोलून घेतलेले बांबूचे कोंब मार्केटमधून आणलेले आहेत. तर तुमच्या तिथे जर बांबू असतील ना आसपास किंवा जंगल एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल त्या एरियामध्ये, तर तिथे कोवळे कोवळे कोंब काढून आणा आणि मस्त सोलून घ्या. त्याची एकदम साले व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. आता आपण कोशिंबीरला काकडी वगैरे चिरतो ना तसं पण बारीक चिरून घेतो, पण मी थोडं थोडं मोठे उभ्या आकाराचे काप करते. आणि यामध्ये त्यात थोडंसं जरी कठीण भाग असेल ना तर तो काढून टाकायचा आहे. कठीण भाग अजिबात घ्यायचा नाही, त्यामध्ये विषारी घटक असण्याची शक्यता जास्त असते. तर सगळ्यात आधी सोलून घेतलेले काप आपण छान चिरून घेते मी इथं. तर चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये सगळे एकदम चिरून घेते आणि मग एका भांड्यामध्ये भिजत घालायचे आहेत. भिजत घालायचे म्हणजे याला एक 24 तास कमीत कमी एक 10 ते 12 तास तरी याला पाण्यामध्ये ठेवावे लागतात, कारण यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे थोडेसे विषारी घटकसुद्धा असू शकतात, कारण तो बांबू आहे. तर चला आता मी रात्रभरासाठी भिजत घातले होते, तर त्यातून काढून घेतलं त्याच्यातलं पाणी सगळं आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून पिळून घेतलेलं आहे पाणी सगळं. आणि त्याच भांड्यामध्ये ते भांडे स्वच्छ घेऊन धुवून घेतलं आणि त्यामध्ये मग आता हे बांबू शूट घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 ग्लास पाणी, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालणं गरजेचं आहे. आता याला लो फ्लेमवर मी 15 ते 20 मिनटं छान उकळून घेतलं आहे. याला शिजवून घेतलं ना की भाजी खूप छान लागते. आणि छान लागते म्हणण्यापेक्षा ह्याच्यातले तर जो पण कडवटपणा वगैरे असतो तो सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. आजच्या व्हिडिओसाठी आयुषने खूप जास्त मदत केली, त्यामुळे त्यासाठी एक लाईक बनतो. तर उकळून घेतल्यानंतर सुद्धा 4 ते 5 वेळा या भाजीला पाणी भरपूर लागतं बरं का. तर 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने स्क्वीज करून म्हणजेच पिळून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर बारीक चिरून घेतली तर पिळायला अजून थोडंसं म्हणजे वेळ लागू शकतो. तर मी मोठ्या मोठ्या आकारात असे उभे काप केले, जसं आपण बटाट्याच्या काचऱ्या वगैरे बनवताना करतो फिंगर्स फ्राय असं. तर तशा टाईपमध्ये चिरून घेतले. आता पिळून घेतलं. आता इथे एका साईडला ठेवूया. आता इथे कढईमध्ये मी सरसोचं तेल घेतलं आहे. शक्यतो ना सरसोचंच तेल घ्या, नसेल तर कुठलं घेतलं तरी चालेल, पण टेस्टी होते ही भाजी. त्याच्यानंतर 1 चमचा मोहरी घातली. या भाजीला मोहरीसुद्धा जास्त घातली जाते, म्हणूनच मी सांगते सरसोचं तेल घ्या आणि वरून थोडीशी मोहरी घातली तरी चालते. तर ही भाजी खूप छान लागते. तर यामध्ये हिंग घालायचं आहे, पण हिंग नव्हता माझ्याकडे. त्याच्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातले आणि त्याच्यानंतर एक मोठा साईजचा उभा चिरलेला कांदा घातला. कांदा छान परतून त्याच्यानंतर 1 टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे लो टू मीडियम फ्लेममध्ये. आता कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण उकडून स्क्वीज करून म्हणजेच पिळून घेतलेले बॅम्बू शूटचे तुकडे घालायचे आहेत आणि छान 1-2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. तर आता ना या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं. त्याच्यानंतर कॅलरी कमी असल्यामुळे ना थोडासा हेल्दी ऑप्शन किंवा कमी कॅलरीचं खाणाऱ्यांच्या वजन नियंत्रण करणाऱ्यांसाठी ना ही भाजी अगदी योग्य म्हटली तरी चालेल. तर आणि यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर काही प्रमाणात वनस्पतीजन्य प्रथिने म्हणजेच प्रोटीनसुद्धा असतं. तर चला आता परतून घेतलेला आहे. आता मी या स्टेजला घालते थोडीशी कोथिंबीर. माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून थोडीशी घातली, तुमच्याकडे असेल तर जास्त घालू शकता. त्याच्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी किंवा 1 कपभर पाणी घालायचं आहे आणि छान 10 मिनटं याला झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. फ्लेम अजिबात हाय किंवा मीडियम करायची नाही, लो फ्लेमवर छान पाणी आटेपर्यंत यामध्ये 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. आता बघू शकता. आता पाणी घालायच्या आधीच ना आपल्याला यामध्ये घालायचं होतं शेंगदाण्याचं कूट, पण मी विसरले. तर साहित्यामध्ये मी काढून घेतलं नव्हतं त्यामुळे विसरले. तर आता मी शेंगदाण्याचं कूट घालते. परत एकदा झाकण काढल्यानंतर 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे, मीडियम फ्लेम करायची ते. तर ही भाजी ना खूप जास्त म्हणजे खूप फायदे आहेत, खूप हेल्दी आहे. नक्की करून बघा, कधी खाल्ली नसेल तर नक्की एकदा खाऊन बघा, खूप छान लागते. फ्लावरसारखी बऱ्यापैकी टेस्ट येते याची. तर आता 2 मिनटं छान परतून घेतल्यानंतर
भाजी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.